दादा, खरं तर तुम्ही शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होतात, उमेदवारही होतात, गेल्या अनेक वर्षापासून पक्षामध्ये एकनिष्ठ होतात. मात्र आता अचानकपणे तुम्ही भाजपमध्ये गेलाय. काय नक्की कारण आहेत भाजपमध्ये जाण्याची, काय सांगा? किंवा त्यांचे जे सहकारी असतील गेली 25 वर्ष किंवा समोर गर्दी करू नये. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बाकीच्यांना जागा नसेल तरी पेंटाच्या बाहेर उभारून द्यावे. त्याच्या आधी जसं आम्ही अनाऊन्स माझे करत वडील त्याप्रमाणे इथं प्रकाश वानकर साहेब यांनी सुरुवात विनाकारण इथं समोर गर्दी करू केली. सगळे नका. तिन्ही भाऊ शिवसेना वाढीसाठी आतापर्यंत आम्ही भरपूर पक्षाला योगदान दिलं. सर्वांकरिता सूचना आहे. पक्षाबद्दल आमची कोणतीही तक्रार प्रत्येक नाही, वार्ड क्रमांकाच्या कोणतीही नाराजी आवाज नाही. स्पेसिफिक ठाकरे परिवार आणि उमेदवार मातृश्रीबद्दल आपल्या डॉक्युमेंट्स ऑफिसमध्ये येईल. आजही तितकाच आदर आहे, तितकंच त्यांच्यावर प्रेम आहे. नेता म्हणून आम्ही त्यांना मानतो. पहिल्यांदा फक्त उमेदवार आपल्या प्रभागामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये ज्या प्रकारचे विकासाची कामं आहेत किंवा माझ्या मतदारसंघामध्ये जे लोकांना आम्ही आश्वासने दिलेली आहे, मी 2014ला विधानसभा लढवलेले आहे. 15 वर्ष झालं आता आमच्या घरात नगरसेवक पद आहे. हे करत असताना लोकांना जी आश्वासने दिलेली आहे ते काम करण्यासाठी विकास निधीची खूप मोठी गरज आहे. आणि सातत्यानं आम्ही विरोधी पक्ष म्हणून आतापर्यंत आमची भूमिका बजावलेली आहे. आपण विकासाची कामं आणि लोकांना दिलेली आश्वासनं हे करता येत नव्हती आणि त्यामुळे आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची गरज वाटली, म्हणून मी त्या पक्षामध्ये गेलेलो आहे. 4 फॉर्म आपल्याकडे होते शिवसेना ठाकरे गटाचे, मात्र ते न भरता तुम्ही थेट भाजपचे फॉर्म भरल्यामुळं शहराध्यक्ष जे ते नाराज दिसत आहेत. त्यांचं म्हणणं तुम्ही पक्षाशी द्रोह केला. असं काय द्रोह वगैरे नाही आहे. मला माझ्या ज्या तत्कालीन पक्षातल्या कोणत्याही माझ्या सहकाऱ्यांवर कोणतीही टीका टिप्पणी करायची नाही आहे. मला सगळ्याच पक्षाकडून ऑफर होती, सगळेच पक्ष माझ्याकडे येऊन गेलेले आहेत. याचा अर्थ मी प्रभागापुरता मर्यादित नाही आहे. मी एक जिल्ह्याचं नेतृत्व करणारा एका पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमची जी वानकर परिवाराची ताकद आहे, जो आम्हाला मानणारा वर्ग आहे, तो पूर्णपणे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करून आज माननीय मोदी साहेब असतील, माननीय अमित शाह साहेब असतील आणि राज्याचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपले विजयकुमार देशमुख साहेब, सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, सुभाषबापू देशमुख, देवेंद्रदादा कोटे, आदरणीय दिलीपराव माने, त्याचबरोबर रोहिणी तडवळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणखी मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. दादा, आपल्या मागच्या वेळेस आपल्याबरोबर ज्यांनी उमेदवारी लढवली म्हणजे निवडून आले होते तेच आपल्या विरोधात आहे. लोकशाही आहे, कुणालाही उभारायचा अधिकार आहे. आता आम्ही रणांगणात उतरलेलो आहे. जनता जनार्दन मायमौली निर्णय घेणार आहे. येत्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमचे तर 4 निवडून आणू, पण शहरामध्ये सुद्धा आम्ही सगळीकडे फिरून भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणारच आहोत. आणि त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मी संबंध ग्रामीण भागामध्ये सुद्धा मी फिरणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करून आता सदैव त्यांच्याशी आधी शिवसेनेमध्ये एकनिष्ठ म्हणून माझी ओळख निर्माण जी झाली होती, आता इथून पुढे सदैव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि या सर्व नेत्यांना आपला नेता मानून त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एकनिष्ठपणे काम करेल असं वानकर परिवाराच्या वतीने मी ग्वाही देतो. दादा, पॅनलमध्ये कोण कोण आहे नेमकं? आमच्या पॅनलमध्ये मी प्रभाग क्रमांक 6 मधून सर्वसाधारण म्हणून मी स्वतः गणेश वानकर आहे. त्याचबरोबर माझे जुने सहकारी जे माझ्यासोबत निवडून आलेले आहेत, माझ्या सुनील बापू खटके आहेत. त्याचबरोबर आमच्या मृण्मणीताई गवळी आहेत ओपन महिलामधून आणि SC महिलामधून आमच्या सोनाली गायकवाड ताई आहेत. जयेश दर्बी
कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।